कोपरगाव शहरामध्ये 2025ची सार्वत्रिक निवडणूक गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी तारखा जाहीर झाल्या. अनेक जण प्रचाराला लागलेत. अनेकांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. पण आम्ही या कोपरगाव शहरामध्ये सामाजिक आणि राजकारण या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन या कोपरगाव शहराच्या समस्या 100% सुटलेल्या नाहीत असं मनामध्ये धरून आणि कोपरगाव नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, कारण हा कोपरगाव तालुका जर बघितला, कोपरगाव शहर जर बघितलं, एवढी मोठी आता जबरेश्वर हनुमानाच्या मागच दक्षिण मोठी सर्वात मोठी गंगा वाहते. एवढी मोठी गंगा जर बघून कायम आपल्या कोपरगावकरांच्या घशाला कोरडच काय, हा आता जनतेने विचार करायला पाहिजे. 22 एकरचं तळ होऊन सुद्धा आजही 5 दिवसाआड पाणी मिळतंय, तेही एकदम गढूळ पाणी, पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. हा सुद्धा माझ्या माता भगिनीने विचार केला पाहिजे. बाजारपेठेचा जर विचार केला, हजारो आपले छोटे मोठे व्यापारी या अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेत. आज त्या परिवाराचं काय, काही कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केल्यात व्यवसाय नसल्यामुळे. हा विचार कधी कोपरगावकर करणार. अनेक प्रश्न आहेत, महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे सुद्धा प्रश्न आहेत. आज जर बघितलं रस्त्याला प्रत्येक एकही रस्ता असा कोपरगाव शहराला अंतर्गत असेल किंवा महत्त्वाचा रस्ता असेल, खड्ड्याशिवाय तो रस्ताच नाही. कोपरगाव शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या केसांवर, डोक्याच्या केसांवर, त्याच्या कपड्यांवर, त्याचं दुकान असेल तर दुकानच्या काउंटरवर, घर असेल तर त्याच्या घराच्या प्रत्येक वस्तूवर धूळ, असा एक धुळीचा थर्स असतो. त्या धुळीमुळे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. अनेक जणांना छातीचे कॅन्सर झालेत, अनेक जणांना TB झालेत. याचा विचार कोपरगावकर कधी करणार. दरवेळेस आपल्याला आश्वासनं देणारी माणसं त्या संविधानिक पदावर निवडून जातात, पण आपल्या तोंडाला कायम पानं पुसली जातात. प्रत्येकजण श्रेयवादासाठी लढतो, पण मी शपथ घेऊन सांगतो आणि जबरेश्वराचं आत्ता आम्ही दर्शन घेतलं. आमचा प्रचार केव्हा चालू झाला, आम्हाला प्रचार करायची गरज नाही आहे. 10 वर्षापासून सपना भरतपूर या नगरसेविका होत्या. शासन प्रशासनाचा चांगला तगडा अनुभव आहे. 10 वर्षापासून उत्तर राहिल्या नगरच्या त्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत. हा चांगला सामाजिक काम करण्याचा अनुभव आहे आमच्या पाठीशी. आणि जनतेला माहिती आहे, माझ्या प्रभाग नंबर आत्ताच्या नवीन 4 आणि जुना 3 मध्ये एकही काम आम्ही असं सोडलं नाही जे जनतेच्या हितासाठी होतं. जनतेने जी मागणी केली ती मागणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वेळा आम्हाला विरोध झाला, पण त्या विरोधाला आम्ही डावलून त्यांना गाडून आम्ही जनतेच्या हितासाठी, भले आमच्या अंगावर पोलीस केसेस झाल्या असतील, तुरुंगात जाण्याची वेळ मला अनेक वेळा आली, हद्दपार मला अनेक जणांनी केलं, पण मी जनतेच्या विकासासाठी, या कोपरगावच्या बाजारपेठेसाठी आम्ही कायम अहोरात्र, मी माझ्यासोबतचे सगळे सवंगडी या कोपरगाव शहरासाठी आम्ही लढत राहिलो. आज मला या शहराची गरज आहे. खऱ्या अर्थानं जर आपल्या शहराचा विकास करायचा असेल, आपली बाजारपेठ जर मोठी करायची असेल, तुम्ही माझ्या गेल्या 10 ते 15 वर्षापासून, आज निवडणुका लागल्यात म्हणून मी रस्त्यावर आलो नाही आहे. अनेक जण जसं पावसाळ्यात तो बेडकं बाहेर पडतात, अनेक जण आज बाहेर पडलेत. मी कोणाला दोष देत नाही, मी कोणाला विरोध करणार नाही, मी कुठल्याही मोठ्या शक्तींना विरोध करणार नाही. गोरगरीब जनता माझ्यासोबत आहे. माझं काम लोक 15 ते 20 वर्षापासून बघतात. 4-5 दिवसापूर्वी किंवा 4-5 महिन्यापूर्वी मी व्हिडिओ करत नाही आहे, मी लिखाण करत नाही आहे, मी बाजारपेठेसाठी भांडत नाही आहे. 15 वर्षापूर्वीचा, 20 वर्षापूर्वीचा माझा इतिहास जरी बघितला तरी तेच कामं मी तेव्हापासून घेत होतो आणि आजही माझे तेच कामं चालू आहेत. भांडून कामं करतो, साम दाम दंडभेद, जनतेसाठी, जनतेच्या आरोग्यासाठी, या बाजारपेठेसाठी, या कोपरगावकरांसाठी जीव गेला तरी बेहतर. पण मी माझ्या कोपरगावकरांसाठी लढत राहणार आहे, माझ्या कोपरगावच्या भूमीसाठी लढत राहणार आहे, पाणी प्रश्नासाठी लढत राहणार आहे. जे प्रश्न निर्माण होतील आणि जे कुजलेले प्रश्न आहेत, आता देश स्वतंत्र झाल्यापासून जर बघितलं, मूलभूत गरजा या कोपरगावच्या आहेत तशाच आहेत. वीज, रस्ते, गटारी, पाणी आहे तशाच. दरवेळेस नवीन प्रश्न येणारच नाही आपल्याकडे, कारण जुने प्रश्न पंचक्रोशीत जर बघितलं, रोज दरवर्षी पंचवार्षिक नवीन प्रश्न येतात, त्यांचे सोडवले जातात. म्हणून त्यांची बाजारपेठ बघा. आणि आज आपलं कोपरगाव शहराची बाजारपेठ बघा. आत्ताच दिवाळी होऊन गेली, 2 दिवस दिवाळीची गर्दी झाली, नंतर सुतक पडल्यासारखं. हा कोपरगावकर कधी विचार करणार. आश्वासनं देणारी माणसं नको आहेत आपल्याला. तुमच्यासाठी भांडणारा कार्यकर्ता पाहिजे, भांडणारा माणूस तुमच्यासाठी पाहिजे, आणि ते माझ्या रक्तात आहे. कधी कोणाला मॅनेज होणार नाही, कधी सेटलमेंट कोणा संग करणार नाही, आजपर्यंत केली नाही. हे मी जबरेश्वर हनुमानाच्या समोर शपथ घेऊन सांगतो. मला फक्त कोपरगावकरांनी एक संधी द्यावी. सपना भरत मोरे या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. निष्ठेनं आम्ही शिवसेनेचं काम, आम्ही खानदानी शिवसैनिक आहेत. माझे वडील सुद्धा ड्रायव्हर संघटनेचे ते त्यावेळेस आक्रमक सभासद होते. दादा कोंडके असतील, साबीरबाई शेख असतील, शिवसेनावाढीसाठी ग्रामीण भागात फिरले. तीच परंपरा आज खानदानी शिवसैनिक आहेत. कधी पक्षाची सुद्धा गद्दारी केली नाही, सेटलमेंट कधी केली नाही, पक्ष विकण्याचा कधी प्रयत्न केला नाही, कधी कोणाच्या दावणीला बांधले गेलो नाही, कधी कोणाच्या पाकिटावर चाललो नाही. मला अनेक वेळा विरोधकांनी
राजकीय उद्देशापोटी मला तडीपार केलं, 4 वेळा मला तडीपार केलं, पण मी माझ्या कोपरगावकरांसाठी तेव्हाही भांडत होतो आणि आजही भांडणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, जीव गेला तरी बेहतर, पण माझ्या कोपरगावची बाजारपेठ मी उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, विकास केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक मत तुमचं गरजेचं आहे. ते एक मत मागण्यासाठी की ह्या हनुमानाच्या मंदिराच्या समोर आत्ताच आम्ही नारळ वाढवला, प्रचार आमचा केव्हा सुरू झाला आहे, पण आज देवाचं दर्शन घेऊन, खऱ्या अर्थानं या जनतेचं तुमचं दर्शन घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येतोय. नक्कीच तुमचा आशीर्वाद मिळेल. तुमचा आशीर्वाद हा कोपरगावच्या विकासासाठीच असेल, कोपरगावच्या प्रगतीसाठीच असेल, कोपरगावच्या माता भगिनींसाठी असेल, कोपरगावचे जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी असेल. तोच आशीर्वाद तुमचा आम्हाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.